गुणवंत विद्यार्थ्यांसह उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आला गुणगौरव। अलग अलग विचारधारा असलेल्यांना एका शृंखलेत जोडण्याचे बाळापूर पत्रकार संघाचे कौशल्य निश्चितपणे वाखाणण्यासारखे असल्याचे उद्गार बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी काढले। ते बाळापूर येथील श्रीराम मंगल भवनामध्ये शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात विशेष अतिथी म्हणून बोलत होते। यासह उपस्थित माजी आमदारांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी एकाच मंचावर आजी माजी आमदारांना एकत्रित केल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे। यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा होते। व्यासपीठावर माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजूरकर, ॲडव्होकेट सय्यद नातिकुद्दीन खतीब, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीरसाहेब, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, सभापती सेवकराम ताथोड, संदीपदादा पाटील, मनोहरराव रहाणे, पोलीस निरीक्षक अनिल जुमडे, ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे आदी विराजमान होते। सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। सिद्धार्थ शर्मा, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, बळीराम सिरस्कार, ॲडव्होकेट नातिकुद्दीन खतीब, लक्ष्मणराव तायडे, बाजार समिती सभापती सेवकराम ताथोड आदींनी विचार व्यक्त केले। यावेळी 10वी व 12वी मधील आरती सोंदडे, गौरी काडे, वैष्णवी वाघ, शहरी जवेरिया, शेख हुसेब शेख मेहमूद, अब्जिना अनवश, पल्लवी घोगरे, दिव्या गाडे, खुशी लाहोरकार, नीलम फरांडे, विशाखा वानखडे, पार्थ इंगडे, आनंद नावकार, जवेरिया नाजिश, सोनू भटकर, प्रगती सोनोने, वर्षा चव्हाण, श्रावणी खोडके, सय्यद अरफिया, आयशा सिद्दीकी, अदीन सदब, ऋतुजा थेटे, आफरीन मेहमूद, नशरत फातेमा, स्वालेहा शाहेबाज, नायाब रहीम पटेल, सानिया अख्तर पटेल, मोहम्मद सिद्दीक, धनश्री बिलबिले, ऋषिकेश ढोणे आदी गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मोतेबर देशमुख, कार्याध्यक्ष अमोल जामोदे, कार्यक्रम समिती प्रमुख तथा सरचिटणीस दीपक रोंदडे, दीपचंद चव्हाण, उमेश जामोदे, डॉक्टर अतिकुर रहमान, शाहबाज देशमुख, शिवदास जामोदे, गजानन सुरजुशे, अमोल ढोके, काझी रफत खान, संदीप भाडसाकडे, अमोल साबडे, श्रीकांत अंबुसकर, सुधीर कांबेकर, राजेंद्र थेटे, मेहंदी हसन, जुनेद कुरेशी, प्राध्यापक शोएबुद्दीन शेख, जुनेद कुरेशी, अतिक देशमुख, हमीनुद्दीन शेख, सय्यद एहसान टेलर यासह इतरांनी परिश्रम घेतले। संचालन गणेशराव पात्रीकर तर आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रवीण ढोणे यांनी मानले। कार्यक्रमास योगेश्वर वानखडे, किशोरचंद्र गुजराती, करणसिंग ठाकूर, रमेश लोहकरे, बंटी कामकुब्ज, प्रल्हाद गोरे, इरफान ठेकेदार, रमेश अहिर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। धन्यवाद भाऊ। आदरणीय ज्येष्ठ पत्रकार रमेश भाऊ ठाकरे यांनी बाळापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने जी इच्छा या ठिकाणी व्यक्त केली, भावना व्यक्त केली, तिला आदरणीय आपल्या भाषणामधून बळराम भाऊंनी त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे। नक्कीच एवढे रती महारथी जर इथं बसलेले आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, ते स्तब्ध राहिले, महाभारत घडलं। भर सभेमध्ये भीष्माचार्य स्तब्ध राहिले, चूप राहिले, महाभारत घडलं। काही नको ते बोलून गेली तर रामायण घडलं। आणि ज्या ज्या ठिकाणी शब्द उच्चारायला पाहिजे होते तिथं न उच्चारताही जेव्हा मी चूप राहिलो आणि या अख्ख्या महाभारतामध्ये क्रांती काय असते, शब्दांची क्रांती हे रशियाने घडवलं आणि शब्दांची शांती काय असते हे भारताने त्या ठिकाणी घडवून दाखवलं। असल्याच्या व्यासपीठावरती विराजमान झालेले हे सर्व मान्यवर नक्कीच या पत्रकारितेचा जी इच्छा आहे ते पूर्ण करतील। यानंतर आपलं मनोगत व्यक्त करायला अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांना आजच्या विद्यार्थ्याचा गुणगौरव सत्कार, या सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थजी शर्मा साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे पितृतुल्य या मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय लक्ष्मणरावजी तायडे साहेब, या मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय खतीब साहेब, या मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय नारायणरावजी गव्हाणकर साहेब, या मतदारसंघाचे दुसरे माजी आमदार आदरणीय बळीरामजी सिरस्कार साहेब, आमचे पितृतुल्य आमचे मामा
आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय शेवकरामजी मामा ताथोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय संदीपजी पाटील, आदरणीय खरेदी विक्रीचे अध्यक्ष आदरणीय मनोहररावजी रहाणे साहेब, अकोला पत्रकार संघाचे सरचिटणीस आदरणीय प्रमोदजी लासूरकर साहेब, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय रमेशभाऊ ठाकरे आणि उपाध्यक्ष आदरणीय रामदासजी वानखडे साहेब, आणि या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं असे मोतेश्वरजी अध्यक्ष कार्यक्रमात पत्रकार समितीचे अध्यक्ष देशमुखजी, अमोलजी जामोदे, दीपकजी रोंदळे आणि आमचे सर्व ह्या कार्यक्रमाला बाळापूरचे ठाणेदार आदरणीय जुंबळे साहेब आणि मंचकावरचे सर्व उपस्थित ह्या मतदारसंघासाठी ज्यांनी योगदान दिलं असं सर्व ह्या मतदारसंघाचे आमचे प्रतिष्ठित पुत्रतुल्य नागरिक आणि ज्यांचा आपण खरा सत्कार करत आहोत असे आपल्या महाराष्ट्राचे, आपल्या देशाचे होणारं भविष्य. खऱ्या अर्थानं जर आज पत्रकारांनी मला वाटते ह्या जिल्ह्यामध्ये प्रथमच पत्रकार संघांनी विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. अनेक ठिकाणी केला असेल, परंतु मी तरी आज माझ्या आयुष्याच्या कार्यकालामध्ये पत्रकारांनी ज्याला आपण चौथा आधारस्तंभ म्हणतो, ह्या चौथा आधारस्तंभांनी खऱ्या अर्थानं आपल्या भागातील जे विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याचा खरोखर कौतुक केलं पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे. राजकीय लोकांनी अनेक ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. मग आपले प्रकाशभाऊ तायडे, खतीब साहेब, संदीप भाऊ या लोकांनी इथं अनेक, आम्हीसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्याचा सत्कार वेळोवेळी घेतला दरवर्षीप्रमाणे. परंतु आज पत्रकारांनी घेतल्यामुळे मी पत्रकाराचं मनापासून अभिनंदन, कौतुक करतो आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो, कारण की सांगण्याइतका मी शिकलेला नाही, विद्यार्थ्याला ज्ञान देण्या इतकं माझं शिक्षण नाही, कारण की राजकारणामध्ये आणि शिक्षणामध्ये अनेक फरक आहे. मग राजकारणात मोठे कोणी सभापती असू द्या, कोणी आमदार असू द्या, कोणी खासदार असू द्या, कारण की आपल्या देशात जे लोकशाही आणि लोकशाहीमध्ये आमदार खासदाराला शिक्षणाचा काही दर्जा नाही. 7वाही वर्ग आमदार होऊ शकते, 10वाही होऊ शकते, मी 10वा पास आहो. म्हणून विद्यार्थ्याला ज्ञान द्यायला तर एवढी माझा दर्जा नाही. परंतु खरं विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की आता खरं भविष्य, खरी सुरुवात तुमची 11वीपासून सुरुवात होते. परंतु आपले विद्यार्थी, आईवडील कशा परिस्थितीमध्ये आपल्याला शिकवतात. अनेक इथं बसलेले विद्यार्थी जे त्यांचा आज सत्कार होत आहे, अनेक विद्यार्थ्याचे आईवडील, आपण सर्व, तुम्ही आपण मध्यमवर्गीय कुटुंबातले आहो आणि आपण शिक्षण करत असताना आज शिक्षणाचं कसं बाजारीकरण झालं आणि शिक्षणासाठी कैसा पैसा लागते, मग डोनेशन द्यावं लागते, ॲडमिशन शिक्षणासाठी पुढे ॲडमिशन ट्युशन क्लासेस आपल्याला 11वी 12वीमध्ये घ्यावं लागतात. अशा परिस्थितीमध्ये आपले आईवडील आपल्याला कसं शिकवतात याची जाण आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला असली पाहिजे. दिवसभर एखादी आई शेतात दिवसभर काम करते आणि संध्याकाळी आल्यानंतर आपल्या मुलाला गरम गरम ताव्यावरची पोळी देते. ही जाण आपल्या विद्यार्थ्याला, प्रत्येक विद्यार्थ्याला असली पाहिजे. खरं सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की भविष्यात की आपलं पाऊल वाकलं गेलं नाही पाहिजे. आपलं पाऊल वाकलं जात असताना आपली आई आपल्यासाठी कशी मेहनत करते, आपले वडील आपल्यासाठी कशी मेहनत करते. एखादं जर मुलावर जर संकट आलं तर तुम्हाला सांगतो, आई आपल्या सर्वश्रेष्ठ आहे, परंतु जेव्हा एखाद्या मुलीच्या पायात जर काटा रुतला तर मुलीला एकदम आईची आठवण येते, कारण की आई, मुलगी म्हणते आई ग. पण जेव्हा मोठं संकट जेव्हा माणसावर येते, एखाद्या मुलाच्या अंगावर जर ट्रक आला तो म्हणते अरे बाप रे. म्हणजे छोटं छोटं संकट आलं तर आपल्याला आईची आठवण येते आणि मोठं जर संकट आलं तर आपल्याला आपल्या वडिलाची आठवण येते. जो वडील मोठं मोठं संकट झेलत असताना आपल्याला कधी जाणवू देत नाही. कशा परिस्थितीमध्ये आपले आईवडील आपले दिवसभर काम करतात, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात आणि कशा पद्धतीनं आपल्याला शिकवतात. खऱ्या अर्थानं आज मी मुलांना हेच आवाहन करणार आहोत की आपल्या आईवडिलांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि पत्रकार बंधूंना मी आवाहन करील, पुढच्या वर्षी सत्कार घेताना हे फेटे आमच्या डोक्यात नसले पाहिजे, सत्कार मूर्तीच्या डोक्यात असले पाहिजे.
म्हणजे खऱ्या अर्थानं आपण ज्यांचा सत्कार करतो त्या सत्कार मूर्तीच्या डोक्यात फेटे असले पाहिजेत. आज पत्रकार संघांनी आमच्या ठाकरे मामांनी एक आवाहन केलं की इथं एक पत्रकार भवन असलं पाहिजे. खरं तर हे आवाहन कराधी त्यांनी या 1-1.5 वर्षाच्या पूर्वी केलं असतं का 2 वर्षापूर्वी केलं असतं, निश्चितपणे ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून ह्या मतदारसंघाच्या पत्रकार संघाच्या निश्चितपणे मी भावना पूर्ण केल्या असत्या. आता काही बोललो ठीक आहे बुवा मी करील, आजचा तो काळ नाही, परिस्थिती नाही. जवळपास 30 ते 40 दिवसांना आचारसंहिता लागेल. मी काही म्हणेल की नाही बा झालं तुमचं करून देऊ. कदाचित हेच आव्हान तुम्ही मला 4 वर्षापूर्वी केलं असतं तर पूर्ण झालं असतं. हेच आव्हान तुम्ही बळीराम भाऊंना 5 वर्षाच्या पूर्वी केलं असतं तर पूर्ण झालं असतं. तुम्ही बळीराम भाऊचा 10 वर्षाचा कार्यकाल जाऊ दिला, माझासुद्धा 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होऊ दिला. परंतु निश्चितपणे येणाऱ्या कार्यकालामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं जर मी पुन्हा आमदार झालो तर निश्चितपणे ह्या मतदारसंघामध्ये भव्य दिव्य, ह्या जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य जे असं पत्रकार संघ कार्यालय नाही ते ह्या ठिकाणी निश्चितपणे पत्रकार लोकांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे तुमचा ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून निश्चितपणे करील, एवढीच तुम्हाला ग्वाही देतो. आणि आपण जे मला इथं बोलावलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल सर्व पत्रकार संघाचे मी मनापासून हृदयापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. मी नेहमीकरता जेव्हा बोलायचा प्रसंग येते आदरणीय नितीन बापू देशमुख ज्या कार्यक्रमाला असतात तेव्हा सहज म्हणत असतो की शब्दाला जाणणारा, तत्वाला मानणारा आणि विकास गंगा खेचून आणण्याकरता जीवाचा रान करणारा. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.